डॉक्टर वी म गोपटे तथा अण्णासाहेब यांच्या 16व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीत मी अभिवादन पहिल्यांदा करतो. आज भाग्याची अशी गोष्ट आहे की त्यांचे दोन्ही चिरंजीव श्री विकास गोपटे, श्री विलास गोपटे इथे आलेले आहेत. त्याच्यानंतर संस्कृत भाषा सभा आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो आजचा कार्यक्रम आहे त्याचे डॉक्टर प्रकाश सराफ अध्यक्ष, श्रीयुत रमेश देशमुख उपाध्यक्ष, सौ सरिता ते देशमुख. त्या मी त्यांना फार आधीपासूनच ओळखतो कारण त्यांच्या कॅसेट्स माझ्याकडे संग्रहात आहेत. त्यामुळे मला माहीत नव्हतं की त्यांची मला कधी समक्ष भेट होईल किंवा दर्शन होईल त्यांचं. मी अतिशय त्यांना पहिल्यापासून मानत होतो. अशा सौ सरिताताई. त्याच्यानंतर सार्वजनिक वाचनालयाचे श्री बाळासाहेब सराफ, श्री मधुरकारराव झेंडे आहेत, श्री भारद्वाज राळकर वाटतं ते आता नाही आहेत, श्री किशोरजी पाठक पण मला वाटतं यायचे, श्री सहस्रबुद्धे चिन्मय मिशनचं काम करणारे. या सर्वांचा मी म्हणजे सर्वप्रथम आभारी आहे की माझ्यासारख्या तरुण लेखकाला किंवा कदाचित शिकाऊ लेखकाला त्यांनी मला इथे निमंत्रित केलं. मला वाटतं हा माझा फार मोठा सन्मान त्यांनी केलेला आहे. तसे अचानक सन्मान मला माझ्या आयुष्यात गेल्या 5-7 वर्षात मला माहीत नाही माझं कर्तृत्व होतं का नाही किंवा माझी ती पात्रता आहे की नाही मला माहीत नाही, पण असे सन्मान सहज मिळत गेले. पहिला सन्मान आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले, पूजनीय दादाजी यांनी माझ्यासारख्या तरुण लेखकावर विश्वास टाकला. वास्तविक लेखक काय महाराष्ट्राला म्हणजे आगरच आहे लेखकांचं खूप. असं असताना एका तरुण लेखकावर म्हणजे माझ्या वडिलांना त्यांनी अनुज्ञा दिली असती तर काहीच हरकत नव्हती, योग्यच होती. पण त्यांनी माझ्यासारख्या तरुण लेखकाची निवड म्हणजे मला अनुज्ञा द्यावी, हे माझा हा आयुष्यातला पहिला सन्मान मी समजतो, श्रेष्ठ सन्मान मला. दुसरा सन्मान म्हणजे गीतांबरीला त्यांचा जो मिळालेला आशीर्वाद जो आहे परमपूज्य दादाजींचा, हे तो आशीर्वाद मी काय आपल्याला सांगत नाही. कधी कोणी माझ्याकडे पुण्याला आलं तुम्ही तो दाखवीन, पण तो सांगावा असं मला वाटत नाही कारण तो माझी उगाचच प्रतिष्ठा वाढवणारा आहे. पण तो असा मला सन्मान त्यांनी दिला आणि आशीर्वाद दिला आणि मला असं वाटतं की सत्पुरुषांचे आशीर्वाद, महापुरुषांचे आशीर्वाद सुफलित होतात आणि आज त्याची सगळी फळं मला इथे पुढे अनुभवायला मिळत आहेत. मी काहीही फारसं न करता. गीतेवर काय अभ्यासक हे सगळे इतके विद्वान मंडळी आहेत. खरं म्हणजे अशा विद्वान मंडळींसमोर, या संस्कृत भाषा सभेतल्या लोकांसमोर किंवा सार्वजनिक वाचनालयाच्या लोकांसमोर काही बोलणं म्हणजे यांची इतकी मोठी विद्वत्ता आहे, ते संस्कृतमध्ये बोलतायत. तर मला असं वाटतं त्यांनी मला निमंत्रित केलं किंवा आपण सर्वजण ऐकायला इथे आलेला आहात, तर मी असं समजतो की जसं स्वाध्यायामध्ये आपण भावफेरी, भक्तिफेरी की त्याच्यात तो शिकवायला जात नसतो, तो स्वतःचा विकास करायला जात असतो, तो त्याचा पाठ पक्का करायला जात असतो. मला वाटतं आज मी जो आलेलो आहे तो आपल्या सर्वांसमोर आणि हे जे सगळे श्रेष्ठी लोक आहेत यांच्यासमोर मी माझा पाठ पक्का करायला आलेलो आहे. आता एकदा विद्यार्थ्याची भूमिका घेतली की मग पुढे मी कितीही चुकलो तरी मला प्रश्न नाही आहे. माझ्या वडिलांनी एक फार चांगली गोष्ट मला त्यांच्याकडनं सगळंच मिळालं. एक खरं सांगायचं ना तर माझे सगळे जे विषय आहेत ना ज्याच्यात मला यश मिळाले ते माझ्या वडिलांचे, त्यांनी मला दिलेले आहेत. म्हणजे पूजनीय दादांवरची जी कादंबरी आहे ही कल्पना मुळात येणं हा त्यांची ती इच्छा होती आणि त्याच्यावर कादंबरी लिहावी हा त्यांचा संकल्प होता, पण तो सुफलित झाला माझ्या हस्ते. दुसरी गीतेवर कादंबरी लिहावी हा त्यांचा संकल्प. एक दिवस भल्याच पहाटे उठले आणि मला म्हणाले, मला एक कल्पना आली आहे, समजा गीतेवर कादंबरी लिहिली तर काय होईल. म्हणलं गीतेवर कादंबरी हे माया आधी ते डोक्यातच गेलं नाही, गीता आणि कादंबरीत बसवायची. म्हणलं चांगलं होईल, लिहा तुम्ही. मग त्यांनी पहिल्यांदा काही त्यांच्या कारण काय असतं प्रत्येक लेखकाचा स्वतःचा दृष्टिकोन असतो.
एखादा प्रसंग कसा मांडायचा, तो एखाद्या प्रसंगाकडे कशा दृष्टिकोनातून बघायचा. म्हणजे देह झाला चंदनाच्या मध्ये समजा आदरणीय तात्या आणि पूजनीय दादा यांचा जो संवाद आहे हॉस्पिटलमधला, तो प्रसंग समोर आलेला होता, पण तो कसा मांडायचा, त्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं, हे ज्या त्या लेखकाचं स्वतःचं तो दृष्टिकोन असतो. त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या गीतेवर त्यांनी त्या दृष्टिकोनातून काही लिहिलं आणि मग आम्ही समग्र वाचन केल्यावर मी माझी मतं दिली. की अर्थात माझी मतं म्हणजे अगदी आजच्या तरुणाला शोभेल अशी, किंवा आज कसं पाहिजे काय करा, म्हणजे तरुण सुलभ आणि त्यांचा अनुभव सुलभ होतो. पण ते म्हणाले तुझंही योग्य आहे, पण मी आता या वयात ते मला शक्य नाही, तर तू करशील का. तर मी हो म्हणून गेलो. गीतेवर कादंबरी लिहायची ज्याचा मला काही गंध नाही, अशावर कादंबरी लिहायची, मी हो म्हणून गेलो. ही गोष्ट मी आपल्याला सांगतो, ही देह झाला चंदनाचा लिखाणाच्या पूर्वीची. आणि धाडसच होतो. म्हणजे दिग्विजय किंवा इतर माझ्या हातून ज्या काय कादंबऱ्या झाल्या होत्या तो भाग वेगळा होता, पण गीतेसारख्या विषयावर मी पहिला विचार केला की जो आभास आहे तो दूर करून सत्य समोर आणणं हे तत्वज्ञानाचं काम, आणि जे सत्याचा आभास निर्माण करणं हे कादंबरीचं बळ. या दोन टोकं एकत्र कशी आणायची. मी वडिलांना म्हटलं हे मी करतो प्रयत्न, मग बघू आपण. म्हणून मी पहिली 5 प्रकरणं लिहिली. आणि मग आम्ही जेव्हा वाचन त्याचं केलं तर वडील म्हणाले मी थांबतो, तू हे पुढे सुरू कर आणि पूर्ण कर. तर मी म्हटलं ठीक आहे, आवडलं असेल तर मी याप्रमाणे लिहितो. म्हणून मी ती लिहिली, पूर्ण कादंबरी ती लिहिली. आणि त्या दरम्यान माझं आयुष्यात भाग्य आलं, जसं की देह झाला चंदनाचा मला लिहायला मिळाली. आणि ती लिहिल्यानंतर, ती पूर्ण झाल्यानंतर मी परत माझं ती प्रकाशित झाली, सगळं झालं, मला यश त्याच्यात मिळालं, लोकांना आवडली ती कादंबरी. त्यानंतर मी परत ते जुनं बाळ काढलं आणि ते मी वाचायला लागलो. आणि वाचायला लागल्यावर मला कळलं की माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. मला हे पूर्वीचं स्क्रिप्ट ठेवून चालणार नाही. आणि मग मी ते स्क्रिप्ट, ते जे हस्तलिखित होतं ते बाजूला केलं, टाकून दिलं, रद्दी केली, परत नव्याने लिहायला घेतलं. अशा तऱ्हेने त्या गीतांबरीचं 3 वेळा लेखन झालं. मी कसा दृष्टिकोन बदलत असतो एखाद्या विषयाकडे पाहण्याचा, तर तो मला अनुभव या देह झाला चंदनाचा लिहिल्यानंतर मिळाला. एक वेगळी दृष्टी मिळाली. आणि मग मी थोडंसं अभ्यास करत गेलो, म्हणण्यापेक्षा शिकत गेलो, अभ्यास करत गेलो, मांडत गेलो, आणि ते लोकांना भावलं. गीतांबरी ह्याचा मूळ ज्याच्यातनं, म्हणजे महाभारताचं मंथन करून निघालेलं अमृत असं ज्याचं वर्णन आहे. हे महाभारत काय होतं, कसं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यावेळेस एखादा कादंबरीकार अभ्यास करायला लागतो त्यावेळेस त्याला ते प्रसंग दिसायला लागतात. त्याच्यानंतर काय होतं की ज्या ज्या विद्वानांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे त्यांचं वाङ्मय वाचलं जातं. आणि मग कुठेतरी एक असा संबंध जुळला जातो की वाटतं हां हे इथं जुळलं जात आहे. मी आपल्याला उदाहरणं देऊन सांगणार आहे, हे जुळलं जात आहे. अशा ह्याच्यात जेव्हा मग मला नेमकं काय मांडायचं आहे, जे परंपरागत महाभारत आहे किंवा त्याच्यातलंच जी गीता आहे तीच मला मांडायची आहे का, मला काहीतरी नवीन दृष्टिकोन मिळाला आहे त्याच्यातून ती मला मांडायची, हा एक भाग येतो. एक कादंबरीकाराला खूप कसरत करावी लागते. निदान मला तरी माझ्या दृष्टीपुरतं विचार करायचं झाला तर एखादा प्रसंग दिसायला लागल्यावर त्याचे धागेदोरे कुठे असू शकतील, किंवा हा का सांगितला. म्हणजे एकीकडे आपण पाहता की महाभारताची संस्कृती पाहिली तर एकीकडे कृषी गोपालन आहे किंवा दैनंदिन रिच्युअल्स आहेत, युद्ध धनुष्यबाण आहेत किंवा तलवारी आहेत किंवा अशा प्रकारचं एक युद्ध आहे. म्हणजे आपल्यासमोर एक असं जे आपण सिरियलमध्ये पाहतो तसं एक चित्र समोर येतं. आणि दुसऱ्या बाजूचा जर का विचार केला तर शाल्वराजाची इच्छागामी नगरी आहे जी आकाशातून येते आणि द्वारकेवर बंबार्डिंग करते आणि निघून जाते. किंवा त्याचं वर्णन असं मूळ महाभारतात केलेलं आहे की ते विमान नाही, इच्छागामी नगरी म्हणलेली ती अशी सोनेरी दिसायची, संपूर्ण सोनेरी होती. आणि त्यातनं वर्णन असे की तो शाल्वराजाने ती खाली आणली, तर त्या सोनेरी इच्छागामी नगरीतून तो उतरल्यानंतर समोर प्रद्युम्न आला आणि मग प्रद्युम्नाशी त्याचं युद्ध झालेलं आहे. म्हणजे इतिहास मानला तर हेही मानायला पाहिजे की अवकाश इच्छागामी नगरी होती.
दुसरा भाग असा येतो की आपल्याला पराशर ऋषींचा प्रसंग माहिती आहे की मत्स्यगंधा आणि ते एकत्र त्या नावेतनं जातात आणि मग तिचा तो तो आपल्याला हे माहिती आहे की दुर्गंधी कशी काढली आणि ते त्यावेळेस त्यांनी धुकं निर्माण केलं. म्हणजे हेही होतं. व्यासांनी सगळे कौरव युद्धभूमीवर मारले गेल्यानंतर सगळ्या कौरव स्त्रियांचा विलाप झाला, हे झाला ते झालं, ते म्हणले आम्हाला आमचे सगळे योद्धे आमचे नवरे आम्हाला सगळे बघायचेत परत. व्यास म्हणले ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही गंगेच्या तीरावर संध्याकाळी या, अंधार पडल्यावर या, दिवसा का नाही, अंधार पडल्यावर या. त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जे रणभूमीवर जसे गेले तसे ते दिसतील. हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग सांगितला की तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. मग फिल्म होती का माहित नाही. असं जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा अशा काय काय गोष्टी आपल्या समोर येतात की हे कसं शक्य आहे. एका बाजूला ही अशी संस्कृती, एका बाजूला ही उच्च संस्कृती, ह्याचा मेळ कसा जमवायचा. कादंबरीकाराला यातनं मार्ग काढून कुठेतरी जो मॉरलला किंवा आजचे जे काय प्रस्थापित आहे त्याला धक्का न लावता एखादं सत्य पुढे आणण्याचा प्रयत्न करावा लागतो. मी माझी जी भूमिका गीतांबरी लिहितानाची आहे ती मी न्यूट्रल आहे. आपल्याला माहिती आहे की कौरव का पांडव, कर्ण का अर्जुन, अशा याच्यावर कादंबऱ्या खूप लिहिल्या गेल्यात. मी ज्यांना मानतो की माझं ज्यांच्याकडे जाणं येणं होतं, अतिशय चर्चा चालायच्या असे आमचे कैलासवासी मृत्युंजय गायक शिवाजी सावंत, त्यांच्याशी खूप चर्चा चालायच्या. मला म्हणले अरे तू गीतांबरीत काच लिहिलेस, काच नव्हती. म्हणलं काच नव्हती असं काय, आपण इतकी वर्णनं सगळी आहेत तर काच नव्हती अशी कसं शक्य आहे. मी थोडंसं ते नाही म्हणत काच नव्हती, मी बोललो नाही पुढे. पण शंतनुराजाचं वर्णनच असं आहे की त्या मंच काय त्या आरशात समोर पाहिलं आणि त्याचा एक केस पांढरा दिसला. त्यांनी ठरवलं की राज्यात आपण हँडओव्हर करायचं. मग कसं दिसलं त्याला. म्हणजे इतकी जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यात काच नव्हती असं कसं शक्य होईल. किंवा त्याच्यात आरशाच्या उपमा दिलेल्या आहेत मूळ महाभारतात, मग काच नव्हती कसं. तर हे सांगायचं म्हणजे अशा ह्याच्यातनं शोधून एखादं वर्णन करावं लागतं. गीतांबरीत वर्णनं खूप आहेत. राजवाड्यात तुम्ही संजय जेव्हा प्रवेश करतो, गीतांबरीची सुरुवातच तिथनं आहे. एरवी गोष्टीत कसं होतं की काही नाही, संजय आला, धृतराष्ट्राच्या समोर बसला आणि मग त्यांनी ते सांगायला सुरुवात केली. गीतांबरी मी हे गीतांबरी म्हणजे आपल्याला पहिल्यांदाच सांगतो की मी जे बोलतोय हे हा गीतांबरी ते सॉंग ऑफ सॉल्वेशन हा विषय असल्यामुळे मला माझ्या कादंबरीत मी काय केलं किंवा माझी कोणती भूमिका होती हे सांगण्याच्या दृष्टिकोनातून मी आपल्याशी बोलतोय. त्यामुळे कदाचित मी काय केलं, मी असं केलं तसं आपण ऐकण्याची शक्यता आहे. पण तो माझा अभिमान नसून, कारण अभिमान बाळगण्यासारख्या गोष्टी माझ्या आयुष्यातून केव्हाच निघून गेल्या ज्यावेळेस मी दादाजींना भेटलो. याचं कारण असं सांगतो की गीतांबरीचं सॉंग ऑफ सॉल्वेशन जेव्हा अमेरिकेतले लोकांना ती आवडली कादंबरी, तिथे जाणं आणि ते त्यासाठी मी काय केलं हा भाग मी नंतर बोलीन. पण कादंबरी त्या लोकांनी घेणं हा भाग इतका महत्त्वाचा होता की मराठी माणसाची पोच तिथे आजपर्यंत इतक्या सगळ्या क्षेत्रात गेलेली आहे. पण मराठी माणसाची भाषांतरित इंग्रजी कादंबरी ही पहिल्यांदाच निघते आणि ती त्यांना का आवडावी. म्हणजे मी किती अभिमान बाळगायला पाहिजे खरं, पण तो केव्हाच गळून गेलाय. मी बाकीचं आपल्या दादाजींच्या सहवासात ते सांगितलंच. पण त्याबरोबर मी ज्या शहरात राहतो ते शहर असं आहे की तुम्हाला अभिमान येणं शक्यच नाही आहे. ज्यावेळेस मी एकाला सांगितलं हो गीतांबरी माझी इंग्रजी कॅनडात, हो का तू कॅनडात माझी मुलगी आहे, हो ती कविता करते, नाही म्हणलं इंग्रजीत, हो ती इंग्रजीत पण करते. म्हणजे पुढे मी शेवटी बंदच केलं, कारण आपला अभिमान येणं शक्य नाही आहे. त्यामुळे अशा शहरात मी आल्यामुळे मी ह्या अभिमानाने गोष्टी सांगत नाही आपल्याला. तर संजय जेव्हा येतो, इतर गोष्टीत आपण असं वाचतो की संजय आला, धृतराष्ट्रासमोर बसला, युद्धभूमीवर वर्णन सुरू केलं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सुरू केलं. पण कादंबरीकार तसं नाही बघत. मी आला म्हणजे काय, तो काय आपला तिथनं निघाला आला तसं नाही. तो कसा आला, तो राजवाडा कसा आहे, त्यातले प्रोटोकॉल्स काय आहेत, त्याची मुद्रा कशी आहे, राजवाड्यात काय चाललंय, रिच्युअल्स काय चालले आहेत, राजवाडा कसा होता, काय होता, त्याचं बांधकाम कसं होतं, ते मागत कुठे गायन करत होते, धृतराष्ट्र कुठे होता, त्याला 108 तरुण कसे स्नान घालत होते. हा जो सगळा भाग आहे किंवा 4 कक्ष होते, उगाच आपलं कोणी निघाला आणि कुठल्या कक्षात गेला असं नव्हतं.
त्याचे प्रोटोकॉल्स कसे होते, आणि ते महाभारतात उपसंहारमध्ये बापटशास्त्रींनी किंवा चिंतामण विनायक वैद्यांनी दिलेले आहेत की तो कसं आहे, ते 4 कक्ष, कुणाला कुठे परवानगी असे, अंतर्वेशक अधिकारी कसा असे, त्याची परवानगी कशी काढायला लागेल, हे सगळं आहे महाभारतात. आणि ते मी मांडत गेलो आणि ते व्हिज्युअलाइज करत गेलो. कादंबरी लिहिताना माझी जी पद्धत आहे, जी आता खूप वाचक किंवा समीक्षक असं म्हणतात की ही थोडी नव्याने आणली आहे, याचं कारण ज्या क्षेत्रात मी काम केलं, चित्रपट क्षेत्रात, त्याचा हा सगळा अनुभव आहे. चित्रपट क्षेत्रात मला पूर्णपणे अपयश, पण ज्यावेळी दादाजींचं प्रवचन ऐकलं त्यावेळी कळलं की प्रत्येक अपयश ही यशस्वीच पायरीच असते. 50व्या घावाला हे तुटलं तर पहिले 49 घाव वाया नसतात, 49 घातल्यामुळेच 50व्या घावाला तुटलं, असे जेव्हा विचार येत गेले त्यावेळी मी मागे वळून पाहायला लागल्यावर मला कळलं की जो सगळाचा माझा प्रवास झाला की मी अपयशी जरी ठरलो तरी अनेक स्क्रिप्ट्स माझ्या हातून गेली. सीन कसा लिहायचा, प्रसंग कसा लिहायचा, तो वाचकाला म्हणजे दर्शकांना म्हणा त्याच्यात कसं बांधून ठेवायचं, एका प्रसंगातून दुसऱ्यात कसं जायचं, ह्या ज्या गोष्टी, ह्याचा मला सगळा अनुभव गेली 15 वर्ष मिळाला. आणि त्याचं यश ज्यावेळेस देह झाला चंदनाचा लिहिलं किंवा दिग्विजय लिहिली त्याच्या आधी थोडी, त्याचं यश लोक म्हणतात, मला खूप पत्र येतात, शेकडो पत्र, किंवा ते वाचक तिथे गेल्यासारखं वाटतं, आम्हाला त्या प्रसंगात गेल्यासारखं वाटतं, असे त्यांचे अनुभव येतात. याचं कारण ते आहे की ते कसं मांडायचं, हा अनुभव माझ्या गाठीशी मिळाला. त्यामुळे ते सगळं माझं जरी अपयश त्यावेळेस वाटलं तरी ते माझं यश होतं. त्यामुळे आजपर्यंत जे कादंबरीकार लिहित गेले त्यांचं कसं झालं की ह्याच्या मनातलं काय आहे तो मनात बोलतो, ह्याच्यात बोलतो, माझ्या ह्याच्यात मनात बोलतोच, त्या कादंबरीचे उपमा उपरेक्षा अलंकार हे सगळं येतातच, पण माझ्या स्क्रिप्टमध्ये, माझ्या कादंबरीमध्ये मॉन्टाज शॉट्स जास्त असतात. मॉन्टाज शॉट्स म्हणजे काय, तर ज्यावेळेस अर्जुनाच्या हातून धनुष्य गळून पडलंय त्यावेळेस जी धृतराष्ट्राची अवस्था आहे, त्याच्या हालचालींवरून त्याच्या मनात काय चाललंय हे वाचकाला कळतं, पण त्याच्या मनात काय चाललंय हे मी लिहित नाही. पण त्याचं तिथे नखं हे करणं, त्याचं त्या सिंहासनावर बसल्यावर ते आवळणं, त्याचे पापण्यांची फडफड, अशा ज्या मॉन्टाज शॉट्स आहेत, हे मांडले की वाचकाला कळतं की धृतराष्ट्राला काय वाटतंय मनातून. त्याच्या ओळी येतातच काही, पण अशा पद्धतीने मी मांडत जातो. किंवा संजय जेव्हा आत येतोय तो सगळं मागत वगैरे सगळं ओलांडून त्या शॉर्ट्समध्ये ते दीपदानातले दिवे मालवत आहेत, ते दीपदान कसे होते, काय होते, अशी सगळी वर्णनं करत संजय येतो, एका मंचकावर बसतो. मंचक कसं आहे, पांढऱ्याच चादरी घालत असत, त्या बैठं असे, ते कक्षाच्या बाहेर असत, तिथे संजय बसतोय, अंतर्वेशक अधिकारी तिथे बाजूला उभा असतो. तो म्हणतो, महाराजांना कल्पना देऊ का? हो म्हणलं, दे, मी आलेलो आहे म्हणून. मग महाराजांचं तो डोकावून बघतो. ज्याला नासी फडक्यांनी तिचं वर्णन केलेलं आहे साक्षात पद्धती, प्रतिभा साधनमध्ये. साक्षात पद्धती म्हणजे काय की दोघं जण बोलतायत आणि बोलताना त्यांनी पाहिलं डोकावून. काय पाहिलं तर त्याला काय दिसलं त्याचं वर्णन करायचं. कथेमध्ये कसं त्याला अमुक दिसलं, मग तो त्यांनी ते असं नाही, ते त्याला काय दिसलं त्याचं वर्णन करायचं, ती साक्षात पद्धत. मी जे करतो ते साक्षात पद्धतीचं एक पाऊल पुढे म्हणजे चित्रदर्शी पद्धत. संजय हा डोकावून पाहतोय, पण डोकावून पाहिल्यावर काय दिसलंय तर त्याला त्या झरोक्यातून जे दिसतंय तेवढंच मी वर्णन करतो. मग तो धृतराष्ट्राचा हात दिसतोय, तो आज्याहुती घालतोय, तो अंध धृतराष्ट्रांना अंतर्वेशक अधिकारी मदत करतोय आज्याहुती घालायला. धृतराष्ट्र अर्पण करतोय आज्याहुती म्हणजे काय, त्याला कोणीतरी मदत करतंय. असं कादंबरीकाराला बिटवीन द लाईन्स शोधत जाऊन लिहावं लागतं. आणि ज्याला माझ्या वडिलांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, संभाव्य सत्य म्हणतात. संभाव्य सत्य कादंबरीत आलं पाहिजे. तुम्ही गीतांबरीत बिटवीन द लाईन्स खूप गोष्टी आहेत, पण आज इतिहासकार ते नाकारू शकत नाही. हो, असं शक्य आहे. उदाहरणार्थ, धनुष्य अर्जुनाच्या हातून गळून पडलं त्यावेळेस सर्वात पहिल्यांदी अतिशय आनंद कुणाला झाला असेल हे महाभारतात वर्णन नाही आहे, पण गीतांबरीत आहे. धृतराष्ट्राला अतिशय आनंद झाला असेल की मिळालं मला. असं जाऊन किंवा सगळ्यात भडकलं कोण असेल, सगळ्यात चवताळलं कोण असेल तर द्रौपदी चवताळली असेल, महाभारतात वर्णन नाही आहे. अशा तऱ्हेने मला वाटतं आज जे हे मी काम करतोय किंवा मला जे पुढे करायचं आहे, मी काही तुलना करत नाही आहे, पण मी खूप सामान्य माणूस आहे, पण चौथीने जे काम केलं
की त्या त्या काळात त्या त्या गोष्टी आवश्यक होत्या म्हणून आणल्या महाभारतात. सवतीचं काम असं होतं की जे असं म्हणतात शास्त्रकार किंवा पंडित लोक की 8800चं कूट श्लोकांसह व्यासांनी लिहिलं आणि वैशंपायन आणि व्यासांचं मिळून हे 25,000 श्लोकांचं झालं. तो 8,800 हा आकडा नाही बरोबर, पण व्यास आणि वैशंपायन मिळून जर का 25,000 असेल तर 25,000चं 1,10,000 जास्तीत जास्त हा जो आकडा आहे हा सवतीने वाढवलेला आहे. म्हणजे 75,000 श्लोक जवळपास सवतीने लिहिलेले आहेत. पण त्या लिखाणात इतकी ताकद आहे की कुठेही ओरखाडा येऊ शकत नाही मूळ याच्यात. अशा पद्धतीचं ते लिखाण आहे. म्हणजे कसं की दुर्योधन आणि त्याची जी पत्नी आहे, ज्याला भानुमती नाव असं आपण म्हणतो, पण ते नाव मूळ महाभारतात नाही आहे. दुर्योधन आणि त्याच्या पत्नीचा एकही संवाद महाभारतात नाही आहे, एकही. की दुर्योधन आणि त्याची पत्नी म्हणजे रणांगणावर निघालाय दुर्योधन म्हणून त्याला ओवाळती आहे किंवा काय आणि एखादा अश्रूस आणलाय याचं एक सुद्धा वर्णन नाही आहे. इतकी तिथे ती परिमित अशी लेखणी व्यासांनी हे केलेली. याचं कारण काय तर कदाचित एवढा मोठा स्पॅन लिहिताना जी दुर्योधनाच्या विरुद्ध थोडीशी अशी जी बॅकग्राऊंड तयार केली त्याला ओरखडा आला असता. आणि सवतीने तेच पाळलेलं आहे. त्यांनी कुठेही मूळ याच्यात काही केलेलं नाही. जाता तर गंमत म्हणून सांगतो, म्हणजे काही माझा अभ्यास आहे किंवा असं काही मला दाखवायचं कारण नाही आहे, आपलं सगळं वाचनच असेल. पण एके ठिकाणी सवती सापडलाय. तो काय म्हणतो की शल्य येतोय आणि शल्य आल्यावर त्याला ती सगळी विश्रामगृह त्याची सगळी त्याची सगळी व्यवस्था केली आहे. त्या ह्याच्यात तो म्हणतो हे कुणी केलंय, त्यांनी पुढे यावं म्हणून दुर्योधनाच्या बाजूने तो जातो. आणि ते युधिष्ठिराला कळल्यावर त्यांच्यात फार वाईट वाटतं. मग तो शल्याला भेटतो आणि म्हणतो की शल्या मामा म्हणजे त्यांचा की ठीक आहे आता तुला दुर्योधनाच्या बाजूने झालायस हरकत नाही, पण ऐन युद्ध प्रसंगी ज्यावेळेस भीष्म आणि द्रोण पडतील त्यावेळेस तू कर्णाचं सारथ्य कर आणि ते सारथ्य करताना त्याचा तेजोभंग कर. म्हणजे गंमत अशी हे स्वप्न त्याला कसं पडलं की भीष्म आणि द्रोण पडतील, ते नाही झालं. पण इतपत ठीक आहे तरी शक्य आहे म्हणून. त्याच्या पुढे तो म्हणतो की तू तेजोभंग करून त्याचं संपूर्ण त्याला अंडर एस्टिमेट कर. ते झाल्यावर तो म्हणतो ठीक आहे तू म्हणतो त्याप्रमाणे मी ते सगळं करीन. पण ह्याच्यात काय होतंय माहिती का की पांडवांची बाजू कमी होतीये की तू अशी योजना कर म्हणजे मग आम्ही त्याला मारू. म्हणजे याच्यात यांचा कमीपणा होतोय. पण हे मूळ नाही आहे. हे कशावरून कळलं तर ज्यावेळेस शल्य समोर येतो आणि ऐन युद्धात आणि त्यावेळेस युधिष्ठिर त्याला म्हणतो की मामा आता तू तुझा शब्द पाळ, तू त्याचा तेजोभंग कर. तू मला उद्योग पर्वात वचन दिलं होतंस ना. उद्योग पर्व हे नंतर रचलेलं आहे. म्हणजे अमुक अमुक प्रकरणात तुम्हाला वचन दिलं होतंच ते आता पाळ, हे भीष्म पर्वात सांगतोय. हे पर्व ही प्रकरणं नंतर पाळली गेली. पण तिथे अशी म्हणजे जाता गंमत सांगितली. पण अशा तऱ्हेने तिची मांडणी करावी लागते. आणि सवतीने जे ते काम केलेलं आहे त्या काळात अशी अवस्था होती की जो तो उठत होता आणि महाभारतावर किंवा वैदिक जे तत्वज्ञान आहे त्याच्यावर खूप त्याला ओरखाडत होता आणि आरोप करत होता. अशा अवस्थेत काहीतरी दिलं पाहिजे की जे समाजात काही मानदंड निर्माण करेल, असं काहीतरी दिलं पाहिजे. या भूमिकेतून सवतीनी महाभारत ते ज्यावेळेस त्यांनी लोमहर्षणचा पुत्र सवती आणि त्यांनी ते सर्पसत्राच्या वेळेस ते ऐकून नैमिषारण्यात त्यांनी ते ऋषींना सांगितलं. हे सांगण्याचं कारण असं होतं की लिखित ग्रंथ, हे सगळे संस्कृत पंडित आहेत पण मी या अभ्यासावरून बोलतोय की सगळं हे लिखित ग्रंथ जे आहेत हे खूप पुढे आले, महाभारत झाल्यावर लगेच नाही आले. त्या काळात असा आवश्यक एक ग्रंथ होता की जो संपूर्ण मॉरल ऑर्डर्स समाजापुढे सादर करेल आणि ते काम सवतीने केलं. मला ह्या भूमिकेतून असं मला सवतीकडनं जी काय प्रेरणा मिळाली की त्याचं मी फॉलो करायचा प्रयत्न केला तो असा की आजच्या काळात जर का मला गीता सांगायची असेल, म्हणजे वडिलांची माझी चर्चा झाल्यानंतर जेव्हा मी भूमिकेत त्या जायला लागलो की मला आजच्या तरुणाला किंवा असे जे गीतेवर टीका करतायत किंवा ती खरी आहे की नाही, 3 कृष्ण झाले होते का, काहींनी एके ठिकाणी म्हणले 3 कृष्ण होते, एकाने म्हणले की गीता ही म्हणजे वेबर मॅकडोनाल्ड असे बरेच जे जर्मन प्रवृत्ती आहेत सगळे त्यांनी की एकाने म्हणलं की गीता सांगणारा कृष्ण मुळी झालाच नाही, गीता ही नंतर घातली आहे. एकाने म्हणलं गीता सांगणारा कृष्ण वेगळा आणि गोकुळातला कृष्ण वेगळा. ह्यात नक्की काय. अशा वेळेस जेव्हा सत्य शोधत जातो तेव्हा जे नक्की जे आपल्यासमोर एक सरळ रेष येते ती परत समाजापुढे नव्याने मांडण्यासाठी
एकाने लिहिलं की 2 तासात गीता सांगणं शक्यच नाही. मग काय करायचं? हे जे सगळे आक्षेप होते ह्यांना कसं कसं न म्हणजे आक्षेपांना उत्तर देतोय असं न दाखवता ते बरोबर प्रसंग कसे मांडायचे की जेणेकरून समाधान होईल. आणि मला पुण्यातल्या काही समीक्षकांनी असं सांगितलं की हा पट्ट म्हणे की गीता रणांगणावर सांगितले असेल पट्ट तुमची कादंबरी वाचून, कारण तो वेळच बरोबर ॲडजस्ट असं केलेला आहे की हो हे शक्य आहे असं वाटतं. हे करण्यासाठी म्हणून ही कादंबरीची रचना केली की जे आजच्या तरुणाला पटावं की हो तसंच झालंय, कृष्ण एकच होता, त्याचं काम काय होतं ते काम सगळं. दादांची पुस्तकं आपण वाचली असेल तर श्रीकृष्णाचं काम मी काय सांगायला नको आहे, पण असे जे त्याचं कार्य होतं ते मांडण्याचं जे या भूमिकेतून कुठे ओरखाडा जाणार नाही आणि जे काही मॉरल्स आहेत ती बरोबर समोर सत्य त्याच्याप्रमाणे मांडली जातील असा प्रयत्न गीतांबरीत मी केलेला आहे. मगाशी आपल्याला सांगत होतो की मी कुणाचीही बाजू घेतली नाही. जसं कर्णाला मोठा करायचा एक कर्ण श्रेष्ठ होता आणि अर्जुन कमी होता हे एकाने म्हणायचं, दुसऱ्याने म्हणायचं नाही अर्जुनच श्रेष्ठ होता, कर्ण बिघडलेला होता, संगतीने वाया गेलास. या याच्यात मी कुठलीच बाजू पकडली नाही. मी विषयच असा मध्ये राहून मांडला की वाचकांनी ठरवावं काय आहे ते, आणि तसा मांडल्यामुळे मला वाचक म्हणता हो बरोबर आहे, म्हणजे पांडवांचं बरोबर होतं. या भूमिकेतून मी हे विषय मांडत गेलो. त्याच्यानंतर म्हणजे याच्यातला जो तत्वज्ञानाचा भाग आहे त्याला मी कुठेही धक्का लावला नाही. आणि जे गीतांबरीत मी आधी दिले की कुणाचा मी संदर्भ ग्रंथांचा मी अभ्यास करून हे लिहिलेलं आहे, त्याच्यात अनेकांची यादी आहे, अनेक मोठे लोक आहेत. ते करत असताना मी त्यांचे शब्द वापरले, त्यामुळे तो मला त्यांचा पहिले त्यांच्या शब्दांचं क्रेडिट मला त्यांना द्यायचं आहे. ते फक्त मी प्रेझेंट केलं कादंबरीच्या माध्यमातून. अशा ह्याच्यात खूप काही काही असे श्लोक मला मिळत गेले की त्याचा रेलेव्हन्स कुठेतरी लागतो, त्याचा संदर्भ असा कुठेतरी लागतो. तो कसा लागतो तर तो जो हा एक श्लोक आहे अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम, हा जो श्लोक आहे तो म्हणतो की ह्या श्लोकात की तू उत्तरायणात गेलास तर तू ब्रह्मपदाला पोचशील, पण तू दक्षिणायनात गेलास तर तू हीन योनीला जाशील. आता प्रश्न असा येतो की याला दादाजींनी उत्तर दिलंय आणि मला तिथे ते मिळालं, हे मी दादाजींचं लिहिलंय म्हणून मी ते करतो, मला पटलं म्हणून ते करतो, घेतलेलं आहे. दादाजींनी लिहिलेलं आहे की उत्तरायणात एखादं कुत्र सुद्धा मरतं म्हणून काय ते ब्रह्मलोकाला पोचतं, आणि दक्षिणायनात एखादा ऋषी सुद्धा जाऊ शकतो, साधू पुरुष जाऊ शकतो म्हणून काय तो हीन योनीला जाईल. तो तसा संबंध नाही आहे, तिथे सूर असुर वृत्तीशी संबंध आहे. हे दादाजींचं त्याच्यावरचं हे आहे विवेचन आहे. मग मला तो संदर्भ मिळत गेला वैदिक आर्य. मग ते आर्य बाहेरून आले का इथून आले हा भाग नंतरचा आहे, पण त्या ह्याच्यात असं किंवा त्यांनी काही गटांनी ती स्मृती आणली असेल ते मला माहीत नाही. ती वैदिक आर्यांनी एक अशी पेटी करायची ते, आणि माणूस गेला तर त्या पेटीमध्ये त्याला उत्तरायण सुरू होईपर्यंत ठेवायचे, आणि मग परत प्रवाह सुरू व्हायचे. ज्यावेळेस सूर्य वर असायचा त्यावेळेस मग त्याला त्या पेटीतनं काढून बर्फातनं काढून मग त्याचं क्रियाकर्म केलं जायचं. म्हणून त्यावेळेस आर्यांमध्ये अशी समज होती की उत्तरायणात गेला तर तो बाबा हा स्वर्गाला गेला हा चांगला, पण दक्षिणायनात गेला की बाबा हा पापी आहे. अशी जी ती ही होती ही मला एक संदर्भ मिळाला टिळकांच्या ह्याच्यात, मग तो मी जोडला. असं पण मी खूप केलेलं आहे. असं करता 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 मी ही कादंबरी मांडत गेलो, आणि शेवटी मग विदुर आणि बरेच लोक आहेत ते काय एका 45 मिनिटात हे बोलणं शक्य नाही आहे, पण विदुर त्याच्यातली एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. आणि विदुर धृतराष्ट्र, विदुर संजय किंवा विदुर रस्त्यातून जेव्हा निघतो तेव्हा त्याला कुरुकुलात किंवा हस्तिनापुरात काय दिसतंय, कारण एक युद्ध उभं राहिल्यानंतर काय होऊ शकतं हे सगळं चित्रण, समाजाचं चित्रण, सामान्य माणसाचे चित्रण, त्यांच्या जीवनावर कुटुंबावर काय काय परिणाम झाले हे सगळं मी त्याच्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी कादंबरी जेव्हा मी सिद्ध केली त्यावेळेस थोडक्यात शेवटचं फक्त आपल्याला सॉन्ग ऑफ सॉल्वेशन कसं झालं, कारण गीतांबरी ते सॉन्ग ऑफ सॉल्वेशन हा विषय असल्यामुळे आणि अत्यंत थोडक्या वेळात मांडायचं असल्यामुळे मला खूप बोलता येणं शक्य नाही आहे. ही जेव्हा स्क्रिप्ट मी तयार केलं इंग्रजी त्याचं झालं, त्याची मला गीतांबरीचं सॉन्ग ऑफ सॉल्वेशन होण्यासाठी दादाजींची व्यथा होती. कारण मला देहदारा चंदनाचा ज्यावेळेस मी ऐकत होतो त्यांच्याकडनं त्यावेळेस ते नेहमी म्हणायचे की आपला बंदा रुपया तत्वज्ञान एक आणा सुद्धा कोणी पोचवलं नाही, आणि त्यांचं एक आणा तत्वज्ञान पण बंदा रुपया पोचवलं, त्यासाठी आपण काय करतो
ही जी सतत तळमळ आहे, सतत जो त्यांचे मला ते दिसायचं, प्रतीत व्हायचं. मी ते असं खाली बसून, राजूभाई पटेल आहेत तिथे, ते तिचे साक्षी आहेत, की खाली बसून मी ते ऐकायचो, त्यांची ती व्यथा पाहायचो, डोळ्यातनं अश्रू घालायचं की आमचा कोणी पोचवत नाही. तिथे मी ठरवलं की ठीक आहे, माझं काम अत्यंत खारोटीचं असेल, छोटं असेल, पण हे जे काही छोटं आहे ते मी तिकडे नेण्याचा प्रयत्न करेन. आणि म्हणून ती इंग्लिश केली. इंग्रजीचं मला इतकं ते सहजगत्या मिळत गेलं की माझ्या डोक्यात जेव्हा इंग्रजी करण्याचा विचार होता त्याच वेळेस आमचे गवी खरे आमच्या घरी आले आणि म्हणाले, ह्याचं मी इंग्रजी करू का? मी आनंदाने म्हणलं, हो करा की. पण म्हणलं, मी काय तुम्हाला आत्ता काही त्याचं पेमेंट आणि हे काही करू शकणार नाही. नाही नाही, माझी अपेक्षा काही नाही, पण मला ही कादंबरी इंग्रजी करावीशी वाटते, मी वाचली सगळी. म्हटलं मग आनंदाने करा. असं सहज जुळत गेलं, म्हणून ती इंग्रजी झाली. त्याच्यानंतर मग ती ते स्वतः अमेरिकेत गेले, तिथेच त्यांनी ती इंग्रजी केली. मग अमेरिकेत घेऊन गेले आणि तिथे अनेक प्रकाशकांकडे ते हिंडले आणि त्यांनी ते मॅनहॅटन वगैरे भागात ते त्यांच्या मीटिंग झाल्या वगैरे, पण कोणी हात लावायला तयार नाही. याचं कारण स्क्रिप्ट त्यांनी कोणी वाचलंच नव्हतं. आम्हाला ते आधी मान्य होण्यासाठी त्यांचं रायटर्स गिल्ड असतं किंवा त्यांचे ग्रुप्स असतात लेखकांचे, त्याचे तुम्ही सदस्य आहात का, तुम्हाला कोणी इन्व्हाइट केलं आहे का? म्हणजे नाही, आम्ही सर्व स्क्रिप्ट घेऊन आलो. नाही म्हणे, मग तसं नाही करतायत, तुम्ही त्या ग्रुप्सचे मेंबर असावे लागतात. आणि ग्रुपचे मेंबर हे इन्व्हाइट ते प्रकाशक तुम्हाला करतात. आणि ते केव्हा करतात तर तुमचं पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर करतात. म्हणजे ते आपण म्हणतो की नोकरी मिळत नाही आहे आणि अनुभव पाहिजे. म्हणजे कुठेही गेलं तरी पूर्वानुभव काय, की पूर्वानुभव काय नाही, पहिलेच नोकरीला आलो आहे, मी अनुभव मिळवणार कुठे, तशी ती अवस्था होती. आणि त्या चक्रातनं ते परत घेऊन आले आणि मला म्हणाले असं असं झालं आहे. म्हणजे ठीक आहे, आपण बघूया. म्हणून मी कॉम्प्युटरवरनं ईमेलवरनं काही प्रकाशक शोधले आणि ते पाठवलं. एका प्रकाशकाला ते आवडलं, ते म्हणले आम्हाला इंटरेस्ट आहे. मग ते सगळे तुमची कादंबरी तुम्हाला मी आधीच गौप्यस्फोट करते म्हणे, ती तिकडची मोठी लेखिका पण आहे, पण म्हणे तुम्हाला एक गौप्यस्फोट करते की तुमची कादंबरी मी एडिट करणार आहे आणि ती माझ्याकडे साधारण जानेवारीमध्ये येईल. हे ऑगस्टमधलं मला मेल होतं. पण म्हणे मी गीता फार पूर्वीच वाचली आणि तुमची कादंबरी मला आता एडिट करायची आहे, त्यामुळे मी जगातली अनेक भाषांतर गीतेवरची आत्ता मागून घेतलेली आहेत आणि त्याचा मी अभ्यास करते. हे मला फार कौतुक वाटलं की नुसती एडिट करायची आहे तर तिच्यासाठी ती बाई अभ्यास करते त्याच्यावर गीतेवर. ही कौतुकास्पद बाब वाटली मला. त्याच्यानंतर दुसरा एक कौतुकास्पेक्षा मला जशी ही कौतुकास्पद बाब वाटली तशी एक टोचणारी बाब होती. ती म्हणजे माझं प्राथमिक एडिटिंग जेफ मुलेन म्हणून त्यांनी केलं. त्यांनी ते एडिटिंग करताना त्यांनी मला पहिलं मेल पाठवलं की आपण मला ही संधी दिली आहे, ह्या अनुषंगाने माझा गीतेचा अभ्यास होईल आणि मला त्याबद्दल फार धन्यता वाटते आहे. याचं कारण मी आजपर्यंत आमची तर फिलॉसॉफी जी काय आहे ती मला माहितीच आहे, मी वाचलेली आहे. मी वयाच्या 8व्या वर्षीपासून वाचन करतो आहे, 9व्या वर्षीपासून मी स्वतः लेखन करतो आहे. मी जगातले याच्यावत मोठे ग्रंथ वाचलेले आहेत. मला शेक्सपियर माहिती आहे, मला चायनीज फिलॉसॉफी किंवा त्यांचं जे काय एन्शंट कल्चर मला माहिती आहे, मला अतिपूर्वेकडच्या देशांचं सगळं माहिती आहे. मला तुमचा महाराजा रणजित सिंग आणि सिखिझम याच्याबद्दल थोडंफार माहिती आहे. मला ग्रीक फिलॉसॉफी किंवा ग्रीक सगळं आर्किटेक्चर किंवा त्याच्याबद्दल जे एन्शंट कल्चर आहे त्याच्याबद्दल मला सगळं माहिती आहे. पण मला भारतात काय आहे तत्त्वज्ञान मला काही माहीत नाही आहे. मला इतकं वाईट वाटलं की इतकं श्रेष्ठ तत्त्वज्ञान, इतकं हे, तिथे मला जाणीव झाली की दादा का तळमळ आहे दादांची, की कॉमन मॅनला काहीच माहीत नाही तिकडे. आणि त्यामुळे तो जो भौतिकतेकडे सगळा ओढला जातोय, ग्रासला जातोय, तिथे असं तत्त्वज्ञान कामी येईल म्हणून मी एक दिवस तो निष्काम कर्मयोगाचा इतकं भिनलं होतं. मी त्या कंपनीला एक मेल पाठवलं कारण त्यांचे मला सतत प्रश्न येत होते, सतत प्रश्न. मी जवळपास 6 महिने त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत होतो, एक्सप्लेनेशन. अहो काय प्रश्न मी तुम्हाला सांगायचं तर थोडक्यात सांगणे अवघड आहे. मी सहज लिहिलं होतं. आता ही सहज अंगवळणी पडलेली गोष्ट आपल्या की तो कृष्ण म्हणतो त्या झाडाखालीच रथ उभा आहे, ज्योतिसराच्या तिथे उभा आहे आणि तो कृष्ण म्हणतो की अरे बघ हे निष्काम कर्मयोग पाहायचं तर लांब कशाला जातोस, हा वृक्ष ती छाया देतो, हे त्याचं निष्काम कर्म आहे. ते तू छाया घे, त्याचं फळ तोड, त्याला काही त्याची अपेक्षा नाही आहे तुझ्याकडनं. हा साधा दृष्टांत होता, मी याच्यात काही फार विशेष नव्हतं. त्यांनी मला त्याचं एवढं एक्सप्लेनेशन पाठवलं की ते काय फोटो चिंतच काय ते वृक्ष हे म्हणे स्वतःच्या स्वसाठी
शास्त्रज्ञांनी असं सिद्ध केलं आहे की दुसरं झाड मारून मला जगायचं, याच्यासाठी वृक्षांची कॉम्पिटिशन असते, त्याच्यात अमुक अमुक गोष्टी त्या सूर्यापासून घेऊन स्वतःची डेव्हलपमेंट करत असतात, त्यांच्यात ती कॉम्पिटिशन असते म्हणूनच ती वाढतात वगैरे वगैरे वगैरे. काय मला पाठवलं. आता हा दृष्टांत कुठे आणि ते कुठे, मग मला ते जवळपास परत पानभर मेल पाठवून त्यांना ते एक्सप्लेन करावं लागलं. मग ते पटलं त्यांना. दुसरा एक म्हणजे किती गंमत असते, एखादी भारतीय कल्चर तिकडे नेण्यासाठी काय काय याच्यातनं आपल्याला मानसिकता बदलावी लागते, की आपल्याला त्या गोष्टी माहीत पण नसतात की ह्याच्यावर त्यांचं ऑब्जेक्शन येईल. एक गोष्ट, द्रौपदीला सभेत आणतात आणि ती ओरडतीये की भीष्माचार्यांकडे बघतीये, यांच्याकडे बघतीये, ती ओरडतीये की सांगा मी रजस्वला आहे, एक वस्त्र आहे आणि तुम्ही मला ओढत मी दासी आहे का अदासी आहे वगैरे. तो जो काही सीन आपल्याला माहिती आहे त्याच्यात. आता मला त्यांचं प्रश्न असा आला की नाही, राजस्त्रीला तिथे आणणं चूकच होतं, त्यांना की तिला काय ओढून आणणं ते योग्य नव्हतं, ते मला मान्य आहे म्हणे. पण ते रजस्वला त्याचा काय संबंध. आता ह्या गोष्टी मला त्यांना कळलं की अरे यांना काहीच माहीत नाही आहे. मग मला त्यांना द्रौपदी एक वस्त्रा होती, ती मासिक तिच्या त्या पिरियडमध्ये होती, ती आमच्याकडे कशी पाळली जायची हे मला पानभर लिहून पाठवावं लागलं. तेव्हा त्यांना ते कळलं की या कस्टम्स आमच्या काय आहेत. म्हणजे एक गोष्ट त्यांच्यापर्यंत नेताना एवढे कष्ट करायला आम्हाला 6 महिने. म्हणजे मला 6 महिन्यानंतर अशी अवस्था झाली की मला गोष्टी आठवेनात. मी मुलाला म्हणायचं अरे ते देर आहे त्याला काय म्हणतात, मग तो म्हणायचं त्याला रिमोट कंट्रोल म्हणतात. अशी अवस्था माझी झाली की मला काय आठवेना. इतके त्यांचे बारीक 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 प्रश्न होते. हे सगळं करून मी त्यांना सबमिट केलं. मग मी त्यांना जेव्हा प्रस्तावना लिहिली तेव्हा मग त्यांना सुद्धा ते पटेल किंवा शास्त्रज्ञांनी जे काय 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 म्हणले, मग आईन्स्टाईन काय म्हणतो, विमर्सन काय म्हणतो, असे दाखले देऊन मी प्रस्तावना लिहिली किंवा त्याला प्रोलॉग म्हणतात तो लिहिलेला. त्या ह्याच्यात मी एक असा दृष्टांत घातला, तो आपल्याला आता सांगतो मी तो, की निष्काम कर्मयोगाची महती काय आहे. ही इतकी जबरदस्त त्याच्या मागे शास्त्र आहे हे त्यांना शास्त्रीयदृष्ट्या मी ते सांगितलं. ते कसं शास्त्र, तर कुठलाही सामान्य बारीक जो कण आहे म्हणजे इलेक्ट्रॉन, तर इलेक्ट्रॉनला इटसेल्फ शास्त्राचे विज्ञानाचे विद्यार्थी असतील ते योग्य सांगतील. मी हे उदाहरण म्हणून दिलेलं आहे, त्यामुळे नंतर मला कोणी योग्य चुकलं असेल तर योग्य करेक्ट करावं. पण इलेक्ट्रॉन जो आहे त्याला स्वतःचा वैयक्तिक एक प्रभार आहे. तसाच त्याचा जो अगेन्स्ट जो आहे तो पॉझिट्रॉन आहे, त्याला एक प्रभार आहे स्वतःचा. प्रत्येकाची स्वतःची एक अशी आयडेंटिटी आहे, म्हणजे चार्ज आहे, त्याला इंग्लिशमध्ये चार्ज म्हणतात. असं ते इलेक्ट्रॉन चार्ज आहे, पॉझिट्रॉन चार्ज आहे. पण ते दोघं जर का एकत्र आले इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन तर दोघंही न्यूट्रल होतात आणि त्यातून फोटॉनची एनर्जी एस्केप होते. कर्मयोग म्हणजे सकाम कर्माला निष्काम कर्म हा एकमेव उपाय आहे. मग तो ज्ञानमार्गाने करूया, भक्तिमार्गाने करूया का कर्मयोगाने करू, पण दॅट इज द ओनली वे. की सकाम कर्म आहे ना, मग त्याचा जो प्रभार आहे ते सगळं न्यूट्रलाइज होण्यासाठी त्याचा अगेन्स्ट म्हणजे निष्काम कर्मच होऊ शकतं, दुसरं होऊच शकत नाही. ते निष्काम कर्म जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो एस्केप होऊन मोक्षाला जातो. हे जे तत्वज्ञान आहे हे श्रीकृष्णाने 5000 वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. पण सायंटिफिक त्याच्यात काहीच नव्हतं ना सांगायला. काही असे शोध नव्हते की तो सांगणार काय की असं झाल्यामुळे असं होतं. हे अनुभूतीच्या गोष्टी होत्या. पण ह्या लोकांना मला पटवून देण्यासाठी तो पॉझिट्रॉन घ्यावा लागला, तो इलेक्ट्रॉन घ्यावा लागला, तो फोटॉन कसा एक्सकेप होतो हे सांगावं लागलं. त्यावेळेस त्या लोकांना ते पटलं. असं ते करत 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 आज आता जूनमध्ये ही कादंबरी प्रकाशित होईल. अमेरिकेत पहिली प्रकाशित होतीये, त्याच्यानंतर लगेच भारतीय आवृत्ती येते, त्याच्यानंतर युरोपियन एडिशन येईल. आणि ही ज्यामुळे ज्यांच्या व्यथेमुळे मी ह्याला प्रवृत्त झालो. मी त्यांचे इतके प्रश्न जेव्हा झाले तरी त्यांचे प्रश्न चालले होते पण कॉन्ट्रॅक्ट करत नव्हते माझ्याशी. त्यांचं शेवटपर्यंत समाधान होईपर्यंत ते कॉन्ट्रॅक्ट करत नव्हते. पण मला एक वेळ अशी आली की हे प्रकाशित झालं पाहिजे, तुमच्या तरुणांपर्यंत गेलं पाहिजे. माझी कळकळ आहे, तळमळ आहे आतून. आणि ती तळमळ इतकी पराकोटीची आहे की एक दिवस मी त्यांना मेल लिहिलं की मला यातनं काहीही नको, मला यातनं एक पै नको, पण ही कादंबरी तुम्ही प्रकाशित करा. मग त्यांना ते पटलं. म्हणजे हे म्हणल्यामुळे नाही, पण त्यांनी ते सगळं पटल्यानंतर मग त्यांनी माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट केला रीतसर. पण मला त्यांना हे सांगायला की माझ्या याच्यातनं ॲब्सोल्युटली अपेक्षा काही नाही आहे. पण हा विचार आज जे
भरकटलेला तरुण आहे. इवन पाश्चात्यांचं अनुकरण करताना इथं जो भरकटलेला तरुण आहे तो आज अवस्था फार डळमळीत आहे, मानसिक अवस्था. तर अशा ह्याच्यात त्या तरुणाच्या हाती जर काही गीता गेली तर हे फार आवश्यक आहे. म्हणून मी त्यांना हे कळवलं होतं आणि मग त्यांनी ते मानलं. मग माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट केलं आणि रेग्युलर ते मला रॉयल्टी देतील. तो मी काय विनियोग करेल हा भाग नंतरचा आहे. पाश्चात्यांना ते हवं आहे तिथला, म्हणजे गीता ही त्यांनी उचलणं ही त्यांची आज गरज बनलेली आहे. आणि अजूनही आपण गीता बाजूला ठेवून त्यांचं अनुकरण करायला जातोय. गीता बाजूला ठेवून साध्य होणार नाहीये. आणि ती ह्या तळमळीतून एक दिवस त्यांनी मला विचारलं मेलवरनं की ठीक आहे तुमची कादंबरी आम्ही ॲक्सेप्ट केलेली आहे, आता मला फक्त, कारण ते इतके प्रोफेशनल आहेत की मी त्याचे अनुभव सांगत बसलो तर मला 2-4 तास लागतील. त्यांनी एक मला असं मेल, कारण जवळपास 250 मेल झालेत आणि त्यांची माझी काय मी सांगणार, कमीच आकडा सांगितला. एकदा त्यांनी मला विचारलं एका मेलनी की तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तर वृद्ध आहेत का तत्त्वज्ञानी आहेत का प्रोफेसर आहेत का आणखी कोण आहे. म्हणलं नाही, जगातला तरुण आहे जो 20-22 वर्षाच्या ज्याला करिअर उभं करायचं आहे तो माझा तरुण टार्गेट ऑडियन्स आहे. मला वाटलं काय त्यांनी आपलं सहज विचारलं असेल, मी आपलं सहज उत्तर दिलं. अहो त्यांनी जी संपूर्ण जी आखणी केली आहे, आपण कधी वेबसाईटवर त्या गेल्यात तर आपल्याला आढळेल की त्याची जी आखणी आहे, त्याचं जे कव्हर आहे, त्याचं कव्हर डिझाईन आहे, त्या सगळ्यात त्यांचा एकच विचार होता की हे तरुणांपुढे न्यायचं आहे. म्हणून मी जेव्हा त्यांनी कव्हरच्या आयडियाज विचारल्या माझ्या, तेव्हा मी काय आमच्या आयडियाज जास्तीत जास्त मी आपलं रणांगण, त्याच्यात एक तो रथ, त्याच्याबरोबर सॉन्ग ऑफ साल्वेशन असं 1-2-4 कव्हर्स करून पाठवली. एकीकडे विश्वरूप दाखवलं होतं एकदा, ती पाठवली. माझी एवढीच झेप गेली. पण त्यांना मला काय म्हणायचं आहे त्यांना कळलं आणि त्याच्यावरून त्यांनी जे कव्हर केलं आहे ते इतकं फॅन्टॅस्टिक आहे. आणि त्यांची जी मुळातली त्याच्यात जी कल्पना आणि डीप थिंकिंग आहे, मी खरोखर हात जोडले त्यांच्यापुढे. ज्यांची ती संस्कृती नाही, ज्यांची ती फिलॉसॉफी नाही, ज्यांचा त्याच्यातला अभ्यास नाही, त्यांनी ती जेव्हा पाहिलं तेव्हा मी थक्क होऊन गेलो ते कव्हर. पण ते असं गॉडी ग्लॅमरस असं होतं. मी त्यांना एकच कळलं की थोडंसं काही म्हणजे ह्याच्यात विश्वरूपाचं काही करता येईल का वगैरे वगैरे, किंवा भगवे रंग वगैरे असं काही मी सुचवलं होतं उगाचच. त्यांचं मला मेल आलं की तुम्ही मला काय सांगितलं आहे की ही कादंबरी जगातल्या तरुणांपुढे न्यायची आहे ना, आम्हाला पुस्तकाच्या कव्हरपासून आम्ही विचार करतो की त्याचं प्रेझेंटेशन कसं पाहिजे की जेणेकरून तरुण हातात उचलेल, त्या पद्धतीने विचार करून आम्ही हे कव्हर केलेलं आहे. इतकं सुंदर कव्हर केलं सांगतो. तर असं म्हणजे मला हा जो सगळा अनुभव मिळत गेला. मी आमच्या पुण्यातल्या अनेक साहित्यिकांना सांगितलं की मला काही स्वतःला प्रतिष्ठा मिळवून हिंडायचं नाही आहे, पण ज्यांना हा अनुभव हवा आहे, ज्यांना तिथे जायचं आहे, ज्यांना तुमचं घेऊन पलीकडे जायचं आहे, कारण त्यांना तुमचंच हवं आहे, भारतीयच हवं आहे आणि कॉमन मॅनला तिकडच्या काहीही माहीत नाही आहे, तर आपणच घेऊन जाणार आहोत. तुम्ही जे प्रयत्न कराल त्याला माझं सहकार्य आहे. तर असं मी अनेक साहित्यिकांना सांगितलं. खूप साहित्यिक आता त्या दृष्टीने प्रयत्नाला पण लागलेले आहेत. अशा पद्धतीने मला हे काम करावं लागलं आणि त्याला यश, ज्यांच्यामुळे मला यश मिळालं, ज्या एक काळ मी असं म्हणजे आपल्याला सांगायला हरकत, मी चित्रपट क्षेत्रात काम केलेला माणूस, काहीतरी एथिक्सनी गेलेलो, मला कोणतंही व्यसन नव्हतं चित्रपट क्षेत्रात असूनही असं म्हणावं लागतं आज, पण काहीतरी करावं चांगलं अशा ह्यानी मी गेलेलो होतो. माझ्या भोवती असे व्यसनाधीन लोक बसायचे. आम्हाला सगळी हॉटेल्स होती मोठी, तिथे गार्डनवर असे सगळे व्यसनाधीन लोक बसायचे. सगळं फुकट होतं, पण मी कधीही स्पर्श केला नाही, कधी मला वाटलं पण नाही एखाद्या गोष्टीला हे करावं. ही जी काय आतून असेल ती कदाचित दादाजींनी ओळखलं असेल आणि माझ्यावर जबाबदारी टाकली असेल. पण हे झाल्यानंतर मी संपूर्ण अनुभव घेतल्यानंतर ज्यावेळेस मला अपयश वाटायला लागलं, माझी जी काय बौद्धिक कुवत होती त्याला जे 6 वर्षात खतपाणी मिळालं आणि मला एक संपूर्ण मार्ग असा बदलला गेला आणि असं संपूर्ण तेजस्वी दिशा दिसायला लागली, प्रकाश अशा दिशा फाकल्या माझ्यासमोर आणि मला कळलं की काय लिहायचं आहे हे मला कळलं. मग अशी यांनी उल्लेख केला की मी मोझार्टवर लिहिणार आहे, पण तो आता मी विषय बाजूला ठेवला आहे. मला वैदिक ह्याच्यावर 2 युद्ध झाली, महायुद्ध झाली. वैदिक वाङ्मयात आहे, इंद्रवला आहे, वृत्तासुर आहे, अशी 2 युद्ध झाली. याची काहीतरी कॉम्बिनेशन करून पण काही मॉरल ऑर्डर्स जातील त्यांच्याकडे, पाश्चात्यांसाठीच लिहायचे, त्यासाठी मी काही कादंबरी लिहितोय की ज्याच्यात भारतीय सगळं प्रेझेंट होईल त्या लोकांपुढे. भ्रष्ट अमेरिकन आणि भ्रष्ट चित्रपट आपण पाहतो की काय त्यांच्या कन्सेप्ट पुढे जातच नाही, की मोक्ष काय असू शकतो, किती त्याला डायमेन्शन्स असू शकतात, हे काही जाऊ शकत नाही. त्या आमच्या वेदात किंवा उपनिषद किंवा इतर अनेक पुराण ग्रंथात आहे. ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे न्यूट्रल राहून
कुठेही अतिरंजितपणा न येता ज्या मॉरल ऑर्डर्स द्यायच्या त्या कादंबरीच्या ह्याच्यातनं त्यांच्याकडे देण्यासाठी मी एक कादंबरी आता लिहितोय. पण ज्यांच्यामुळे हे मी करायला लागलो, की ह्या मार्गावर आलो, की ह्या सत्मार्गावर आलो, ह्या परमपूज्य दादाजींना ची कृतज्ञता मी कोणत्या शब्दात मानू, म्हणून ही जी इंग्रजी कादंबरी आहे मी त्यांना अर्पण केलेली आहे. आणि तेही त्या लोकांनीही मानलेलं आहे की ठीक आहे, तुम्ही दादांना अर्पण करा, आमची काहीच हरकत नाही. तर मला वाटतं हा कृतज्ञतेचा एक थोडासा भाग मी अल्पसा त्यांच्या ह्याच्यातनं पुरा करण्याचा प्रयत्न करतोय. एक शेवटचा एक विनोद सांगतो. कारण आज तुम्ही इतक्या संख्येने आलात आणि माझ्यासारख्या तरुण लेखकाचं आपण इतकं शांतपणे ऐकलत, कौतुक केलं म्हणा. एक चर्चिलचा एक विनोद आहे. तो एकदा जॉर्ज बर्नार्ड शॉ त्यांनी एक नवीन नाटक लिहिलं आणि चर्चिलला त्याचं पहिलं प्रीमियर शोचं तिकीटं पाठवली. 2 तिकीटं पाठवली. दोघंही विचारवंत, दोघंही मुत्सद्दी, दोघंही हुशार, दोघंही पंडित आणि एकमेकांची खेचण्यासाठी तत्पर. त्यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉनी पहिल्या नाटकाचं प्रीमियर म्हणून चर्चिलला 2 तिकीटं पाठवली आणि म्हणाले की चर्चिल महाशय, पंतप्रधान, की माझ्या नवीन नाटकाची 2 तिकीटं मी आपल्याला पाठवतोय. तर अमुक अमुक दिवशी माझा हा शो आहे, तर आपण या कार्यक्रमाला आपल्या मित्राला घेऊन यावं, कंसात मित्र असेल तर. आता तोही चिरूट बिरूट ओढणारा तो पोचलेला मुत्सद्दी तरी ते पाहिलं बर्नार्ड शॉचं पत्र. त्यांनी त्याला तिथेच त्याच पत्राच्या खाली उत्तर दिलं, माय डिअर मिस्टर बर्नार्ड शॉ, की आपल्या हे जे नाटक आता नवीन येतं आहे त्याची तुम्ही मला 2 तिकीटं पाठवलीत आणि मी अत्यंत आभारी आहे आणि मी तुमच्या ह्या माझ्या मित्राला घेऊन अवश्य येईन. पण काय आहे, तुमच्या पहिल्या प्रयोगाला काही मी उपस्थित राहू शकत नाही, मी तुमच्या दुसऱ्या प्रयोगाला येईन, कंसात दुसरा प्रयोग झाला तर. तसं मला परत आपण बोलावलं तर मी अवश्य येईन आणि आपला वेळ घेऊन आपल्यापुढे काही विचार मांडण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. ऐकल्यानंतर आपल्याला असा अनुभव आलाय की गीतेवरची कादंबरी लिहिता लिहिता श्रीयुत राजेंद्र खेर हे गीता जगायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. आणि आपलं भारतीय तत्त्वज्ञान जगामध्ये प्रसृत करण्याचं विवेकानंदांचं स्वप्न होतं. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की मला तरुणच पाहिजेत. मला वाटतं दादांच्या प्रेरणेने आज हे काम होणार आहे. आणि मला असा विश्वास वाटतो की आपल्याला सवय अशी आहे की तिकडून आल्यानंतर आपण आपलंच जे आहे ते चांगलं म्हणणार आहोत. त्यामुळे तिथे कादंबरीचं भाषांतर प्रसिद्ध झाल्यानंतर आणि त्यांना खूप प्रसार तिथे झाल्यानंतर आपल्या इकडचे तरुण जागे होतील की आपल्याला गीता तरुणपणी शिकवायलाच पाहिजे, की काळ्या केसांच्याच लोकांचं गीता शिकण्याचं काम आहे हे त्यावेळेला आपल्याला यश मिळेल असं मला वाटतं. हा जो त्यांना विलक्षण अलौकिक असा अनुभव या कादंबरीच्या निमित्ताने आलेला आहे, त्या आनंदामध्ये आजच्या प्रसंगी त्यांनी आपल्यालाही सहभागी करून घेतलं. याबद्दल मी संस्कृत भाषा सभा आणि सार्वजनिक वाचनालय या दोन्ही संस्थांच्या वतीने आनंद व्यक्त करते. यानंतर आभार प्रदर्शन आणि ऐक्यमंत्र होईल आणि कार्यक्रम संपेल. मगाशी पारितोषिक देताना एक नाव घेण्याचं अनवधानाने राहून गेलं. मंत्र दृशः पुराणाः इंद्रौ यमं मातरिश्वानमाहुः वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति. शैवायमीशौ शिव इत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति. बुद्धस्तथार्हन्निति बौद्धजैनाः सश्री अकालेति च सिक्खसन्तः. शास्तेति केचित् कतिचित् कुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एव प्रभुरद्वितीयः. ओम शांति शांति शांति. कार्यक्रम संपला. धन्यवाद. तपस्वी लेखक भाद तथा बाबासाहेब खेर यांची उपस्थिती
तेही आपल्या चिरंजीवांनी जी कादंबरी लिहिली त्या संबंधीचं भाष्य ऐकण्यासाठी ते उपस्थित आहेत. मला तर असं वाटतं की स्वयं श्री राम प्रभू ऐकती लवकुश रामायण गाती, अशा प्रकारचा हा संबंध. त्यामुळे आदरणीय बाबासाहेब या समारंभासाठी उपस्थित राहिले. त्यांचे या दोन्ही संस्थेच्या वतीने संस्कृत भाषा सभा आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीनं या ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त करतो. अतिशय मंतरलेलं असे विचार आणि आपल्या ध्येयाप्रती जाण्यासाठी किती विनय ते ठेवू शकतात की मला एक पैसा मिळाला तरी हरकत नाही, पण माझी ही कादंबरी प्रसिद्ध झाली पाहिजे असा अट्टास घेणारे आणि अगदी विद्या विनयने शोभते अशा प्रकारचं सौजन्य ज्यांनी आपल्या वक्तृत्वाने दाखवून दिलं, त्याचे महनीय वक्ते आदरणीय राजेंद्रजी खेर यांची या ठिकाणी मी या दोन्ही संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. सिंहस्थ सुरू झालेला आहे आणि सिंहस्थाची नांदी सुरू झालेली आहे आणि तपस्वी येणार आहे तिथे. परंतु या विद्वजनांना आणण्यासाठी संस्कृत भाषा सभेने खूप चांगला अट्टहास केला. प्रतिवर्षी ते करत असतात. मला जे काही प्रसंग आठवतात त्यामध्ये आज एक थोडासा कटू प्रसंग आहे की देववाणी मुखे मुखे, आणि ज्या संस्कृत भाषेला समृद्ध केलं आणि वाढवलं अशा कालिदास कला मंदिरामध्ये जे कार्यक्रम व्हायचे ते अलीकडे होत नाहीत. त्यामुळे स्वतः कालिदासच तिथनं कालिदासातनं निघून जातोय की काय त्या नाट्य मंदिरातनं, असा मला भास होता. परत ते उज्जैनला प्रस्थान करतील.